हे बहुतेक नैसर्गिक शेतातलं असावं. हे माझ्यासाठी आणि ते तुमच्यासाठी. कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आम्ही 2 वेगवेगळे पदार्थ चाखणार आहोत. काही हॉलिवूडच्या स्थानिक शेतातून आणलेले आणि काही मोठ्या सुपरमार्केटमधून. आणि आम्ही त्या दोन्हीतला फरक ओळखणार आहोत. यात विष असेल तर मला वाईट वाटेल. ठीक आहे, सुरू करूया. अन्न स्पर्श करण्यालायक नसेल तर ते खाण्यालायक देखील नसतं. तयार आहात? तुम्ही खा. तुम्हाला काही झालं नाही तर मग मी खाईन. ठीक आहे, तर तूही ट्राय करणार? तुम्ही खाऊन मला सांगा. ओह, तुम्ही आधीच खाल्लं? नाही, मी नाही खाल्लं. तुमचं काय होतंय हे पाहतोय. मी विस्की बनवतो, त्यामुळे मला चव चांगली कळते. मला खात्री नाहीये. हे सुपरमार्केटमधलं आहे आणि हे नैसर्गिक आहे. यातला फरक अगदी स्पष्ट आहे. तुम्ही हे खा. नको, धन्यवाद. तुम्हाला वाटतं का की मी रसायनं मारलेलं अन्न खावं? तुम्ही विस्की बनवणारे आहात, तुम्ही ते खाऊ शकता. ठीक आहे सद्गुरू. आपल्याकडे अननस आहे. खरं तर मी पुनरुज्जीवन शेती करतोय. इथे आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहेत. एक शेतातली आणि एक सुपरमार्केटमधली. सुपरमार्केटमध्ये कोणतंही फळ तयार होत नाही. दोन्ही शेतातूनच येतात. शेतातून. एक सेंद्रिय खताने समृद्ध आहे तर दुसरं रासायनिक खतांनी भरलेलं आहे. बरोबर. मी डावीकडून सुरुवात करतोय कारण मी त्याचं टेक्स्चर बघतोय. हे माझ्यासाठी, ते तुमच्यासाठी. मला एक मिळेल? हा खेळाचा एक भाग आहे, हो ना? हे खरं तर विचित्र आहे कारण रासायनिक शेतीमध्ये कधीकधी कृत्रिम चव वाढवणारे घटक वापरतात. पण माझा अंदाज आहे की हे नैसर्गिक शेतातलं असावं. हे माझ्यासाठी, ते तुमच्यासाठी. तुम्ही जा आणि तुम्ही कमाल आहात. मी हे खाणार नाही. तुम्ही सूर्यास्तानंतर काकडी खाऊ नये. हे शरीराच्या नैसर्गिक चक्रामुळे आहे का? त्याचे गुणधर्म बदलतात. सूर्यास्तानंतर खाणं टाळावं. हे तसं शीतल अन्न आहे. तिचे स्वतःचे गुणधर्म आहेत पण सूर्यास्तानंतर ते बदलतात. खरंच? मग आपण टोमॅटो घेऊया. टोमॅटोबद्दल काय सांगाल? हे माझ्यासाठी आणि ते तुमच्यासाठी. हो, हे नक्कीच. हे रासायनिक शेतातलं आहे. हे नेहमीच वाटतंय पण हे आपल्या दोघांसाठी आहे. वाटून घेऊ. हे पारंपरिक. हे सेंद्रिय शेतातलं. फक्त बघूनच समजतंय की हे किती ताजं आहे. हे अगदी तुमच्या आणि माझ्याकडे बघण्यासारखं आहे. हे खूपच ताजं दिसतंय. आणि हे दुसरं माझ्यासारखं आहे, सुकलेलं. ठीक आहे, मी हे घेतो. हे नक्कीच. तुम्हाला नाही वाटत? हे अगदी स्पष्ट आहे. यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. रसायनमुक्त आणि निरोगी सेंद्रिय अन्न प्रत्येकाला मिळेल हे आपण कसं निश्चित करू शकतो? पहा, आपण एखाद्या गोष्टीला सेंद्रिय लेबल लावणं बंद केलं पाहिजे. सर्व काही सेंद्रिय असतं. तर हे सेंद्रिय आणि हे रासायनिक असं म्हणण्यापेक्षा आपण असं लेबल लावलं पाहिजे. जर हे 3% सेंद्रिय मातीतून आलंय तसं ब्रँडिंग झालं पाहिजे. 3%. जर 6%तून आलंय तर 6%. आपल्याकडे पुरेसा डेटा आणि ज्ञान आहे. जर ते 3%तून आलंय, समजा 50 ग्रॅम गाजर, 3%तून किती पोषण मिळतं? 6%तून किती मिळतं? 8%तून किती मिळतं? 3%हून कमी असेल तर काय मिळतं? याचा डेटा आहे. तर मी म्हणतोय, शेतकऱ्याला त्यासाठी पैसे मिळाले पाहिजेत. सेंद्रिय किंवा असेंद्रिय असं नाही. काहीही असेंद्रिय नसतं. दोन्ही सेंद्रियच आहेत, नाही का? तांत्रिकदृष्ट्या तुम्ही बरोबर आहात. आता तुम्ही जर म्हणालात की हे 4% आहे, तर मी माझ्या मुलासाठी ठरवू शकेन की सफरचंदात काय असावं. माझ्या मुलाने कोणत्या प्रकारचं सफरचंद खाल्लं पाहिजे. मग त्याची किंमत जर थोडी जास्त असेल तर मला जास्त पैसे द्यायला हरकत नाही, कारण 4 सफरचंद खाण्यापेक्षा 1 सफरचंद खाणं पुरेसं आहे.
याची स्पष्ट व्याख्या करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मातीतील सेंद्रिय घटक ते जमिनीचं आरोग्य ठरवतं. आणि जेवढा सेंद्रिय घटक जास्त तेवढं पोषण. हवं असेल तर मी तुम्हाला मॅकडॉनल्ड्समध्ये नेईन. हो का बरं? तुम्ही मला विस्की फॅक्टरीत का नेत नाही आहात? नाही, त्यासाठी धन्यवाद. मला हा माणूस आवडतोय. सद्गुरूंसोबत एकाच खोलीत असणं हे आपल्यासाठी किती भाग्याचं आहे. माझ्या पत्नीला विश्वास बसत नाहीये की मी तुमच्यासोबत आहे. मी एक सेल्फी घेऊ का?